बाजूला टॉस जिंकून श्री गणेश क्रिकेट संघ इंदगावने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केले श्री सिद्धिविनायक इंदगावला फिल्डिंगसाठी. तर बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणे अनिवार्य आहे, पण बराच वेळ झाला तरी संघनायक आला नव्हता श्री गणेश क्रिकेट संघ इंदगावचा. त्यामुळे ती 2 धावांची पॅनल्टी तर लागलेली आहे आणि वेळेवरती मॅच सुरू झाली नाही, त्या कारणामुळे आणखीन 2 धावांची पॅनल्टी म्हणजे एकूण 4 धावांची पॅनल्टी श्री गणेश इंदगाव या संघाला या ठिकाणी लागलेली आहे आयोजकांच्या वतीने. याची नोंद करून घ्यायची आहे. तर वेळेवरती या सगळ्या संघांना ही सूचना आहे बघा, वेळेच्या बाबतीत प्लीज कॉपरेट करा. आजची रात्र ही फायनल रात्र आहे, त्यामुळे इथून अजिबात कुणाकडनंही टाईमपास आम्हाला अपेक्षित नाही आहे. तर प्लीज प्रत्येक संघाला ही सूचना असणार आहे. मित्रांनो, वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा, कारण तुम्हाला जी वेळ दिली होती त्या वेळेवरती तुम्ही उपस्थित राहू शकला नाही. शेवटी आयोजकांनाही तुम्हाला पॅनल्टी लावताना कुठलाही आनंद कधी होत नसतो, पण शेवटी तुम्ही नियमांचं उल्लंघन करता आणि त्यामुळे ही पॅनल्टी तुम्हाला आयोजकांना नाइलाज असतो ती लावावी लागते. त्यामुळे श्री गणेश क्रिकेट संघ इंदगावला एकूण 4 धावांची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. लवकरात लवकर मॅच सुरू करा. श्री सिद्धिविनायक इंदगाव आपण त्वरित फिल्डिंग या ठिकाणी सजवायचे प्लीज. माणसाने नेहमी वक्तशीर असावा असं मी नेहमी म्हणतो, आणि वक्तशीरपणा ही यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. त्यामुळे वेळेच्या बाबतीत प्रत्येकाला आम्ही का सांगत असतो, जरी नाईट स्पर्धा असल्या तरीही मॅचेस भरपूर आपल्या सकाळ होऊ शकते. आयोजकांनाही कुठेतरी त्या गोष्टीची खंत वाटते, इतकं मोठं आयोजन आणि त्यात तुम्ही वेळेवरती येत नाही, मॅचेस थांबतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न आयोजकांना विचारले जातात. तर दोन्ही संघाचे 12th मॅन या ठिकाणी येणं गरजेचं आहे. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर 20 मिनिटं स्टॉप वॉच या ठिकाणी सुरू केला जाईल. तर आमचे स्कोरर या ठिकाणी शुभम. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण बघतोय विशाल. नॉन स्ट्राईकला आहेत रोशन. विशाल, रोशन बॉलिंग मार्कवर जयेश. पहिलाच बॉल. ओहो, यावेळेस मात्र पहिलाच बॉल अप्रतिम ऑफस्टंप वरती पिचिंग केला गेला होता. सरळ पडल्यानंतर गुडलेंथवरनं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉलने या ठिकाणी सुरुवात होते या इनिंगची. 4 ओव्हरची मॅच आहे. 20 मिनिटात तुम्हाला एक सत्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. हो हो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफ वरनं फिल्डर येत आहेत आणि तिथे झाले चूक. चेंडू सीमा पार आणि येतो हा पहिला चौकार. संघाला जी पॅनल्टी देण्यात आलेली आहे 2-2 अशा 4 धावांची पॅनल्टी आहे. त्यामागचं कारण आहे, जर कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असून सुद्धा टॉससाठी आला नाही आहे, त्या कारणास्तव 2 धावांची पॅनल्टी. जर रोशन या ठिकाणी हा खेळाडू इथे असून सुद्धा टॉस त्याने केला नाही आहे, या बाबतीत तुम्ही दिरंगाई केलेली आहे अशा आयोजकांच्या वतीने ही महत्त्वाची सूचना. म्हणून 4 धावांची पॅनल्टी. बॉल डीपमध्ये चाललाय कव्हर्सला, इथे थोडीशी मिस्टेक जाणवली आणि आता बॉल सीमा पार. रन आपण पाहतो मुरली
इरमाळी यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अभि डाब्याचे मालक आहेत, त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. बादच्या दिशेने जाऊन नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम बॉक्स. हो, मागचा चेंडू आपण बघितलं, खराब फिल्डिंग झाली. त्यामुळे चौकाराला 2 चौकार जे आले ते खराब फिल्डिंग मिळाले. मगाशी आपण बघितलं की जेव्हा स्ट्राईकवरती फलंदाज ठिकाणी आपण बघितलं विशाल होता, तिथेही 4 धावा आल्या. त्यानंतर रोशनने ड्राईव्ह केलं होतं कव्हरच्या दिशेने, तिथे खराब फिल्डिंग, 4 धावा आल्या. त्यानंतर चांगलं कमबॅक जयेशचं आपण बघतायत. स्लोअर वन यावेळेस मात्र हवेत आहे. झेलची शक्यता, जाळ्यात अडकवलाय का? आणि हो, अडकवलाय. स्लोअर वन होता, फसवलाय आणि पहिला गडी बाद होता मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ इनगावचा. पहिला धक्का मैदानावरती लागतोय. स्लोअर नव्हता, फ्लाईट दिली होती आणि कुठेतरी या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलं फलंदाज. ठिकाणी आपण बघतो बाद झालेला आहे तो रोशन. न्यू बॅटर मैदानावरती रोहित. 9 धावा धावफलकावरती बघतो आपण. 1 विकेटचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपन्न झालं आहे. जयेशच्या ओव्हरमध्ये 9 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी झाली होती. फिल्डरची जर चांगली साथ मिळाली असती तर हे षटक आणखीन इकॉनॉमिकल राहिलं असतं. दोन्ही संघ एकाच गावातले, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात जरूर खेळत आहेत. एकमेकांमध्ये जरूर मैत्रीचे संबंध असतील, एकमेकांच्या सोबतही खेळलेले असतील. पण आपण ठिकठिकाणी नेहमी बघत असतो की अनेक गावामध्ये 1-2 संघ असतात. काही ठिकाणी 3 संघ आपण बघितलेले आहेत, काही ठिकाणी 4-4 संघही आपण बघितले आहे. कारण जेव्हा खेळाडूंची संख्या वाढत जाते तेव्हा संधी मिळत नसल्याकारणाने हे नवीन संघ देखील तयार होतात. त्यामागचे अनेक कारणं असू शकतात. पण एक संघ असा आहे बेलवली गावामध्ये, खरं एका टायमाला पनवेलमधल्या बेलवली गावामध्ये एका टायमाला 16 संघ होते. म्हणजे विचार करा, 16 संघ एकाच गावात असणं ही किती मोठी गोष्ट असेल. ते आता ते संघ ते ॲक्टिव्ह नाही आहेत, पण एक काळ होतं की 16 संघ त्या एकाच गावामध्ये ॲक्टिव्ह असायचे. असेही काही किस्से आपण एकाच गावातल्या अनेक संघांचे बघत असतो. हो, हवेत आहे, एज लागली आहे, झेलची शक्यता, एफर्ट चांगले होते. हा देखील ड्रॉप झाला आहे. हाफ चान्स होता, फुलमध्ये कन्वर्ट करता आला असता, पण ते करता आलं नाही. फिल्डिंगमध्ये आपण बघितलं तर वारंवार चुका होताना दिसतात श्री सिद्धिविनायक इनगाव संघाकडनं. नाणेफेक त्यांनी गमावली. प्रथम ते फिल्डिंग करतायत. पहिल्या मॅचमध्ये कुळगाव बदलापूरसारख्या संघाला पराभूत करून हा संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपण बघतायत आपल्याच गावातील श्री गणेश इनगावशी 2 हात करत असताना. धावसंख्या दुहेरी अंकात 10 आपण बघतोय. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती आणि प्रशांत पवार पीपी ऑपरेटरच्या भूमिकेत. गौरव सावंत यांची संपूर्ण टीम जबरदस्त काम करते. हो, ड्राईव्ह केलाय, फोर्सिंग स्ट्रोक, वाईडिश, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो थोडासा वाईड येतोय पण नुकसान अजिबात होणार नाही. 1 धाव या दरम्यानच्या काळात पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 11 धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. बघूया किती धावा इथून केल्या जातील, की धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल. ऑलरेडी दबाव आहे, 4 धावांची पॅनल्टी लागलेली आहे. त्यामुळे आणखीन जास्तीत जास्त धावा कशा करता येतील यावर नक्कीच लक्ष असेल. हो, हवेत आहे चेंडू, झेलची शक्यता, झेल होईल का प्रश्न आहे आणि झेल टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. मैदानावरती दुसरा धक्का. धुळे कंपनी भेटली की खरं तर आम्ही पूर्णपणे भूतकाळात रमून जातो. 2013 प्रथमच या ठिकाणी जोविली गावामध्ये येणं झालं. जोविलीचं ते मैदान मला आठवतं की ते आता तिथून रस्ता चाललेला आहे. पण काय क्रेज होती त्या काळात. पहिल्यांदा जोविली गावामध्ये बदलापूरचं क्रिकेट खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठं कोणी केलं असेल तर ते गाव आहे जोवेली. प्रथम नाईट स्पर्धा कोणी आयोजित केली असेल ते गाव आहे जोवेली आणि या गावाने अनेक क्रिकेटपटू दिलेले आहेत. इथला संघ संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली दहशत निर्माण करतो.
हो हो, हा चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय आणि खीन एक डॉट बॉल बॉलिंग मार्क त्या ठिकाणी आपण बघतायत यशने आतापर्यंत 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात. एक विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केलेली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी. आणि येस, याच दरम्यान आपण पाहत आहोत या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवत आहोत, श्रीमान हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेबांचे ते शुभागमन झालेले उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व श्रीमान हरीशजी धुळे साहेबांचं नुकतंच आपल्या अतिथी मंचावरती शुभागमन होत आहे. दादांचं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, मोस्ट वेलकम, सुस्वागतम. हरीशजी धुळे साहेब, आपल्या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. त्यांच्या समवेत अनिलजी गायकवाड साहेब देखील तुम्ही पाहतात. त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, महेशजी धुळे आणि त्यांचे तमाम कार्यकर्ते खऱ्या अर्थाने त्यांच्या आतुरतेने वाट पाहत होते. या स्पर्धेचे जनक माननीय श्री हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेबांचे ते शुभागमन झाले आणि त्यांचं हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. यावेळेस आपण बघतायत हा डॉट बॉल आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकं संपलेले आहेत. धावफलकावरती बघता आपण 15, पहिल्या ओव्हरमध्ये 9 आले होते. या ओव्हरमध्ये आपण बघताय 6 धावा आलेले आहेत. नारायण दाबाचे सर्व आपण पाहत आहोत. सन्माननीय हरीशजी भगत साहेबांचे ते शुभागमन झाले, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि नारायण दाबा म्हटलं की नेहमीच राहुल चव्हाण आणि मॅडी धुले यांच्यावरती विशेष प्रेम राहिलेले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय श्रीमान हरीशजी धुळे साहेबांचे मामाश्री आयरेकर मामांचं देखील ते शुभागमन होत आहे. मोस्ट वेलकम मामा, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. अनंताजी धुळे साहेबांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करेन हरीशजी धुळे साहेबांना या पण अतिथी मंचावरती विराजमान व्हा. स्वागत आहे आपलं. येस, तर 2 षटके या ठिकाणी संपन्न झाले आहेत. 15 धावा धावफलकावरती आपण बघतोय. 2 विकेट गमावलेले आहेत. फलंदाज बाद होणारे आपण बघितलं आधी विशाल बाद झाला आणि त्यानंतर आपण बघितलं त्याचा साथीदार रोशन बाद झाला. मैदानावरती रोहित आणि त्याचबरोबर विराज हे 2 बॅट्समन त्या ठिकाणी खेळत आहेत. धावांची गती 7.5ची आहे. बघूया, अजून 2 षटकं शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये श्री गणेश इनगाव संघ कुठपर्यंत मजल मारतोय. 4 धावांची पॅनल्टी त्यांना लागलेली आहे आणि नक्कीच प्रत्येक संघाला ही सूचना असणार की स्वतःला पॅनल्टी लावून घेऊ नका, वेळेवरती या, नियमांचं पालन करा. खेळाडू किती मोठा असू द्या, संघ किती मोठा असू द्या, नियमांपेक्षा कुणी कधीच मोठा नसतो. नियम हे फार महत्त्वाचे असतात. मग ते आयुष्य जगत असताना अनेक नियम तुम्हाला त्याचं पालन करावं लागतं. मग ते खाण्याच्या बाबतीत पालन असेल, रस्त्यावरती चालताना ट्रॅफिकचे नियम असतील, असे कित्येक नियम तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये ते पालन करावे लागतात. आणि क्रिकेटच्या मैदानावर जे नियम असेच असतात, त्या नियमांचं पालन जर तुम्ही नाही केलं, मग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतो की नियमांचं उल्लंघन झालं की तिथे पॅनल्टी किंवा ते दंड नक्कीच खेळाडूला लावण्यात येतं. बॉलिंग मार्कवर किरण लांडले हा चेंडू आपण बघताय ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफरनं फिल्डर फार वेगाने येत आहेत आणि या दरम्यान आपण बघताय एकदा पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 16. नुकतं ज्यांचं आगमन झालं, या स्पर्धेचे जनक, प्रणेते, निर्माते, उद्गाते, ज्यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा, आमदार चषक 2025ची आजची अंतिम रात्र आणि नक्कीच कार्यकुशल कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांची राजकीय क्षेत्रामध्ये ख्याती राहिलेली आहे, सामाजिक कार्य ज्यांचं फार मोठं, असे आदरणीय किसनजी कतुरे साहेब यांच्या नावाची ही स्पर्धा आमदार चषक 2025 अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी आणि आकर्षक आयोजन. फुल टॉस पाठवलाय मिड विकेटच्या वरून, आउट ऑफ द पार्क, 6 कॅप्टनला विनंती आहे की आपण यायचं आहे. खरवई संघाचे संघनायक, खरवई ब संघाचे संघनायक नितेश, आपण लगेचच रिपोर्टिंग करायचं. यानंतर मॅच खेळवली जाईल, या गोष्टीची नोंद घ्या. क्वालिफायर सामना असेल. खरवई ब संघाचे संघनायक, आपण तयार राहा. 22 धावा धावफलकावरती. हो, यावेळेस मात्र चेंडू बॅटच्या वर आलाय. नो मॅन्स लँड मध्ये पडणारच होता, पण बघा प्रयत्न झाला. आणखीन एक जेल ड्रॉप झालाय.
फिल्डिंगमध्ये भरपूर चुका झाल्या, जवळजवळ 7 ते 8 रन खराब फिल्डिंगमुळे जास्तच या ठिकाणी बहाल केलेली आहेत. अन्यथा ही धावसंख्या आणखीन कमी असती, थोडीशी अंडर कंट्रोल असती. पण अजूनही आपण बघितलं धावसंख्या धावफलकावरती 23 बघायला मिळते. षटक क्रमांक या ठिकाणी तिसऱ्या प्रगतीपथावरती. अत्यंत सुंदर असं आयोजन, अत्यंत सुंदर अशा फ्लड लाईट्स आपण बघतायत. नाईट स्पर्धा म्हटलं की प्रत्येकजण आल्यानंतर विचार करतो की लाईट्स कशा आहेत, उजेड किती पडलाय, आणि आयोजकांनी या बाबतीत पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. त्यांचंही मनापासून कौतुक करायला हवं. हो, स्वीप केलाय, समोर फिल्डर आहेत पण गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. आवाज आलेले आहे धावफलकावरती आपण बघताय. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेचच लावा, मॅच कंटिन्यू सुरू राहू द्या. पंचांच्या भूमिकेत कुणाल पेंडकर सर, मॅन फ्रॉम बदलापूर. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत विष्णू सर, हे देखील बदलापूरला बिलॉंग करतायत. कुणाल पेंडकर यांची कारकीर्द सगळ्यांना माहिती आहे. हा चेंडू हवे, झेल होईल का, आणि त्या ठिकाणी झेल स्वीकारला गेला. फलंदाज बाद. तिसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती श्री गणेश इंदगावच्या. MS म्हणजेच महेश शेलार. भरपूर वर्षांनी महेश शेलार यांची आमची भेट झाली. पहिल्यांदा भेट झाली होती 2016मध्ये वांगणी प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि वांगणीमध्ये जिथे जिथे स्पर्धा होतात तिथे तिथे MS आणि निलेश यांचाच DJ आम्ही अनेकदा बघितलेलं आहे. ते सगळं कव्हर करत असतात. तर MS देखील स्वागत करूया. ओ हो हो हो, मिड विकेटच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. डगआउट सोडून तुम्ही बाहेर काय येत आहे प्रश्न आहे का? तर डगआउट सोडून कोणी बाहेर येऊ नका. मॅच बॉल तुम्हाला माहिती आहे, मला हवा असतो, पण खरं तर या नियमांच्या विरोधात आहे. मला प्रश्न पडला की अजूनही तुम्ही सगळेजण या गोष्टीचं पालन का करत नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन बघा, एकदा डगआउटच्या खाली उतरले की तुम्हाला पॅनल्टी लागलीच. तुम्ही बॉल आणायला खुशाल मिड विकेटला गेलेत. मला थोडंसं आयोजकांनी ते माझ्या निदर्शनात आणलं. बाहेर जाऊ नका मित्रांनो, मोठी स्पर्धा खेळतात, हे काही गल्ली क्रिकेट नाही आहे. त्यामुळे प्लीज प्रत्येकाने नियमाचं पालन करा. ऑलरेडी तुम्हाला 4 धावांची पॅनल्टी लागलेली आहे, तरी तुमची डेअरिंग बघा. तुम्ही डगआउट सोडून चेंडू आणायला जाता. खरं तर तुमच्या जिगरबाज वृत्तीला सलाम करायला हवा. तर धावसंख्या धावफलकावरती 3 षटकं अखेरीस आपण बघतोय. 33 धावा झाल्या. धावांची गती 11.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. आणि याच गतीने खेळले तर 44-45 धावा होतील. पण जास्ती एफर्ट दाखवावे लागते की 4 धावांची पॅनल्टी ऑलरेडी लागलेली आहे. पॅनल्टी लागली आहे, पण जे झालं ते विसरावं लागेल. बघा, पॅनल्टी अनेकांना लागलेली आहे, पण ती पॅनल्टी पुन्हा आपल्याला लागू नये यासाठी आपण ते प्रयत्न करायला हवे जेव्हा आपण पुढच्या स्पर्धेमध्ये खेळतो. पण आता जे घडलं ते बदलता येणार नाही. ती पॅनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागेल, जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मला आठवतं 2013मध्ये पारगाव संघाला 11 धावांची पॅनल्टी लागली होती. राष्ट्रवादी चषकमध्ये जी स्पर्धा डोंबिवलीमध्ये झाली होती तरी त्यांनी मॅच जिंकली. जयेंद्र शेठ चषकमध्ये वाकलनला 8 धावांची पॅनल्टी लागली होती तरी ते जिंकले होते. पण काही संघ असे आहे की ज्यांना 1-1 धावांची पॅनल्टी लागली आहे, त्यांनी मॅचेस त्या पॅनल्टीमुळे गमावलेल्या देखील आहेत. त्यामुळे प्लीज पॅनल्टी लावून घेऊ नका. पॅनल्टी लावून घेणं
काय तर कुठल्याही संघाला आवडत नसतं, पण मला माहिती आहे वांगणीमधले क्रिकेट बरेच जण नोकरी धंदे करतात, जॉब सांभाळून सगळ्यांना हे सगळा हा छंद जोपासावा लागतो आणि त्यातून बऱ्याचदा काही जणांना तो इच्छा असून वेळ देता येत नाही. आणि मी नेहमी म्हणतो की क्रिकेट खेळा, कुठलाही छंद करा, पण आधी आपली कारकीर्द बनवा, जबाबदारी घ्या. हा चेंडू हवेत, झेलची शक्यता आहे, झेल होईल का? झेल टिपला गेला, फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. श्री गणेश इंदगाव संघाला लागतोय आज चौथा धक्का. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय रमेश. धावसंख्या 33 आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघता अखेरचं षटक घेऊन येतोय शंकर. शंकर न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी आपण बघताय. नाही, बॉलिंग मार्कवर आहे शंकर. हा चेंडू हवेत आहे, बघूया. ओ हो, आणखीन एक विकेटचं पतन मैदानावरती. या ओव्हरमध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 धक्के शंकरने दिलेले आहेत हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले होते. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न, अचानक चेंडूने बाउन्स घेतला, बॅटच्या वर आला, टायमिंग झालं नाही आणि 5व्या विकेटचं पतन. शिल्पकार आदरणीय हरीशदादा धुळे यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन झालेलं आहे आणि नक्कीच किसन कतोरे साहेबांचे अत्यंत जवळचे, निकटवर्तीय, विश्वासू आणि नेहमीच त्या ठिकाणी महेंद्र धुळे याचकडून विकेट हॅट्रिकसाठी शंकरसाठी 2000 रुपये. महेंद्र धुळे अर्थातच माई याच्याकडनं बक्षीस शंकरसाठी आलेले आहे. जर हॅट्रिक कंप्लीट केली तर 2000. माई मार रहा आहे आणि माई जबरदस्त क्रिकेटपटू, सगळ्यांना माहिती आहे. ओहो, हलक्या हाताने चीप केलाय पण वॅकन एरियामध्ये पडलाय. फील्ड त्या ठिकाणी आहेत. हॅट्रिक नाही झाली. माईची इच्छा होती 2000 रुपये शंकरला देण्याची, पण ती हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. पण एक धाव इथून मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 34. धावसंख्या 34. अखेर षटक प्रगती पथावरती 3 चेंडू शेष आहेत. बघूया किती धावा येत आहेत. श्री सिद्धिविनायक इनगाव नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फिल्डिंग करतायत. ओ, लॉफ्ट केलाय समोर, अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सिक्सर. फाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व आणि उत्तुंग असं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय किसन कतोरे साहेब आणि त्यांच्याच नावाची स्पर्धा. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतो. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 40 धावा झाल्यात, 41 झाल्यात. काय जबरदस्त प्रहार आपण बघितला. टायमिंग सुपर झालं होतं फलंदाज त्या ठिकाणी पंकजच्या बॅटमधून. हो, बॅटची एज, झेलची शक्यता आहे. फाईन लेगला ओ हो, सोपा झेल ड्रॉप झालाय. चुका आणि चुकांची पुनरावृत्ती, पण यावेळेस रनआउट करताना अजिबात चूक झाली नाही. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद
आणि धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती 1ने पुढे सरकते, जाऊन पोहोचली ती आपण बघतोय 42. तर 42 वरती 6वा गडी बाद झालाय आणि आता अखेरचा चेंडू या ठिकाणी असणार आहे. न्यू बॅटर मैदानावरती आलाय, ऋतिक आलेले आहे. तर बघूया एखादा मोठा हिट आला तर ही पॅनल्टी लागलेली आहे, कुठेतरी ती जर कमी झाली थोडंसं एक सपोर्ट मिळू शकतं. पण 42 धावसंख्या काही वाईट नाही आहे, पण त्या पॅनल्टीमुळे कुठेतरी 4 धावा सिद्धिविनायक इनगावला ते प्राप्त होतील. हो, वेगवान चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय आणि अशा प्रकारे फलंदाज या ठिकाणी बाद, वाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईट वरती 1 धाव मिळेल, त्याचबरोबर फलंदाज बाद होईल. 7व्या विकेट आपण बघितलं, थोडीशी घाई झाली, 1 धाव इथे हवी होती आणि हा चेंडू आपण बघताय धावचीची आणखीन एक संधी आहे. धक्का क्रमांक या ठिकाणी 8वा लागतोय. अशा प्रकारे सत्र पहिलं संपलंय. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 43. 44 धावा करायच्या आहेत विजयासाठी आणि त्यामुळे 4 धावांची जी पॅनल्टी लागलेली आहे ते इनगावला त्या 4 धावा मिळतीलच. म्हणजे टार्गेट त्यांना 40 करायचं आहे, पण हे टार्गेट देखील फार लहान नाही आहे. श्री गणेश इनगावच्या गोलंदाजाने जर गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंगमध्ये जर चुका नाही केल्या, तर या धावसंख्येचं संरक्षणही ते करू शकतात. स्पर्धेची आजची ही अंतिम रात्र आहे. आज महत्त्वाच्या मॅचेस असणार आहे. क्रीडा रसिकांना माझी विनंती असेल की आपण जास्तीत जास्त संख्येने मैदानावरती या. प्रत्यक्षात बघण्यात जी मजा आहे ती वेगळीच मजा असते आणि ज्यांना येणं शक्य नाही त्यांच्यासाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट ही अत्यंत नामांकित अशी वाहिनी ही स्पर्धा कव्हर करते. प्रशांत पवार, त्यांची संपूर्ण टीम. आम्हाला या टीमचं अजूनपर्यंत सगळ्यांची नावं माहिती नाही, थोड्याच वेळात ती नावं तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोचू. पण PP आमच्यासोबत उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत आणि तितकेच चांगले ऑपरेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तर या आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे, तर या सामन्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत आणि विनर्स वर्सेस विनर्स अशी मॅच असणार आहे. स्क्रीनमध्ये बघू शकाल या स्पर्धेचे जनक, प्रणेते, निर्माते, उद्गाते आदरणीय आपण बघतायत हरेश धुळेसाहेब, त्यांना आपण बघताय, ज्यांनी या स्पर्धेची संकल्पना आणलेली आहे. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आमचे महेश धुळे. मला आठवते 2013मध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो, महेश स्कोरिंग करायचा, अधूनमधून माईक हातात घ्यायचा. आम्ही म्हटलं की माईक हातात घेतलाय तर आता सुरुवात कर कॉमेंट्रीला, आणि तिथून महेशने ती सुरुवात केली. त्याचा प्रवास थक्क करणार आहे. स्कोरर म्हणून सुरुवात केली, अधूनमधून मॅचेसही खेळायचा. त्यानंतर तो कॉमेंटेटर झाला, अँकर झाला. आता मात्र मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्याला अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघतोय. बदलापूर कॉमेंटेटर असोसिएशनमध्ये तो अध्यक्ष म्हणून देखील काम करतोय. आणि राहुल चव्हाण आणि महेश धुळे ही एवन जोडी या विभागातल्या जवळजवळ सगळ्या स्पर्धा हे दोघेजण कव्हर करत असतात. त्या दोघांचे विशेष कौतुक. बऱ्याच दिवसानंतर, बऱ्याच महिन्यानंतर आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं, त्याबद्दलही त्यांचं मनापासून आभार. याचबरोबर दत्ता मामा बनोटे यांनीही या ठिकाणी कॉल करून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. करूया कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन. या ऐकूया आपण आवाज नेतिवली गावचा, ज्या आवाजाने फार कमी वयामध्ये अनेक स्पर्धा कव्हर केल्या. तर मंडळ अधिकारी आदरणीय राजेशजी दळवी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. विनंती करेन साहेबांना. तर त्याचबरोबर त्यांच्या समेत आदरणीय मयूरजी सुरोशी,
सुरोशी साहेबांचं देखील आगमन झालं. विनंती करा आणि या मान्यवरांना या अंतिम रात्र व्यासपीठावरती आज सुडुंब गर्दी होईल यात शंका नाही. कल्पेश देखील आलेले आहेत. फिरकीपट्टू आमचे जोविलीचे उत्कृष्ट, त्यांचंही आपण स्वागत करूया आणि होऊया दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया आपण प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. आणि बघा पॅनेल डीच्या ज्या धावा आहेत 1 ओव्हर नंतर आपण ॲड करणार आहोत. जेव्हा इनगाव सिद्धिविनायक बॅटिंग करेल 1 ओव्हर नंतर ते ॲड होतील. आम्हाला प्रथमेश म्हणत की ते मायनस करूया, तसं मायनस नाही, आपण ॲड. राजेश दळवी याच दरम्यान आपण पाहतात सन्माननीय राजेश दळवी साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतात सुरेश साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. आणि रवी शेठ या आपण सर्व मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं हरीशजी धुळे साहेब आणि महेशजी धुळे साहेब यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. धन्यवाद विनोदजी पाटील सर, धन्यवाद बदलापूरचे धगधगती तोप राहुलजी चव्हाण सर, महेशजी धुळे सर, आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. गणरायाला वंदन करतोय. 4 भेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणराया चरणी प्रथमतः वंदन करतोय. गणराया स्पर्धेला कोणत्या प्रकारचं विघ्न कलंक लागू देऊ नकोस, कोणतंही गालबोट या स्पर्धेला लागू देऊ नकोस. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची यशस्वीरित्या पार पडो हे गणरायाला साकडं मागतो. अखंड हिंदुस्थानात श्राद्ध दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीने त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. या खेळपट्टी समोर मी नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आमदार चषक 2025 ही भव्य आणि दिव्य स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये स्पर्धेचं दमदार आयोजन आणि या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या स्वप्नातून साकारल्या क्रिकेटचा रणसंग्राम माननीय श्री हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेब, आमचे महेश धुळे असतील आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण ज्यांचं सहकार्य लागले त्यांचं नामोल्लेख आवर्जून करणं महत्त्वाचं आहे. जनमान क्रीडा मंडळ जोवेळी, ग्रामस्थ मंडळ जोवेली गाव, ग्रामस्थ मंडळ कासगाव, ग्रामस्थ मंडळ दहिवली, बोज दत्ता आपण पाहतोय पोदार, एव्हरग्रीन सापेगाव आणि बदलापूर शहर व ग्रामीण विभाग या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. महेंद्र धुळे आणि फ्रेंड्स ग्रुप यांच्या वतीने शंकरला चौकारांसाठी 2000 आणि षटकारांसाठी 3000 रुपयांचा पारितोषिक. बॅक टू बॅक 3 येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. पंचांचा ग्रीन सिग्नल, सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. गेम ऑनचा इशारा करत असताना मॅच ऑन झाली इथे. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. बोथ ऑफ द टीम शो द गुड गेम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. बेस्ट वर्सेस बेस्ट. आता एकाच गावातील हे 2 संघ एकमेकांच्या समोर तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय खेळाच्या पूर्वार्धामध्ये धावत संख्या श्री गणेश इंदगाव संघाने बनवली ती 42-42 आणि 43 धाबांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून मैदानाच्या आतमध्ये श्री सिद्धिविनायक इंदगाव संघ देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. सोडून दिला यावेळेस वेल लेफ्ट करत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. बदलापूर कर्जत महामार्गावरती जर तुम्ही आलात तर मात्र नेहमीच तुम्हाला जिथे आपण पाहतोय नारायण धाबा, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जिथे A1 सुनील पवार कुक तिथे लागते सर्वांना भूक. आणि हर्षल शेठ भगत साहेब आपण तुम्ही पाहतात नारायण धाबाचे सर्व त्यांचं स्वागत केलंय. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. देख घुमा के फिरून मारलाय, पाठवलंय थेट सीमा पलीकडे 6 धावांसाठी. यूज इट. पहिला बॉल जरूर इथे मात्र आपण पाहिलं तर डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर चाललेला हा भव्य षटकार. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आघाडीला आलाय तो शंकर आणि त्याचा बॅटमन पॉवर पॅक हिट आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा येतात. धावा संख्या 6 आणि 7 या आकड्यावरती. श्रीमान हरीशजी पंढरीनाथ धुळे साहेब आपल्या अतिथी मंचावरती तुम्ही पाहतात. महेशजी धुळे साहेब असतील, तमाम मान्यवरांना तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं आपल्या अतिथी मंचावरती आज मेगा फायनल, आज फायनल नाईट आणि मान्यवरांची मांदी आहे तुम्हाला आज या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल. बॉल तयार, सोडून दिला पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा करतायत. रोशनला तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्क स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे नौके स्कोरर आहेत. शुभमला तुम्ही पाहतात जबाबदारी त्याच्यावरती देखील आहे. टेनिस क्रिकेट.in या वाहिनीसोबत घर बसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा वारंवार दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिशेवरती नियंत्रण नाहीये. यापूर्वीच्या सामन्यामध्ये दत्तात्रय कडवरता DK यांना मात्र सामनावीरचा किताब मिळाला, त्यामुळे आघाडीला
डीकेला जाताना आपण पाहतो. डीके म्हटलं तर आमच्या मोठ्या बंधूप्रमाणे नेहमीच या परिसरामध्ये आल्यावरती त्यांचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस सडबा बॅटने लॉप करायचा होता गेन्स द टर्न, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने येणारा बॉल खरं तर पहिलेच मन बनवलं होतं की ऑनसाईडला खेचून मारायचं आहे, पण तिथे संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, फटका चांगला आहे, इनफिल्डला भेदलंय, कव्हरचं क्षेत्र निवडलंय, बॉल धन 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 करत कव्हर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मादक सौंदर्य दाखवणारा, तंत्र शुद्ध करणारा, मंत्रमुग्ध फटका. ओ हो, यावेळेस ऑन साइडला पुल आणि चेंडू डीप मिड विकेटच्या बाहेर हवाई सफरवरती जाताना आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ ह्यूज हिट, आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी आमदार चषक षटकार. विधानसभा मतदार संघ मुरबाड विद्यमान आमदार तथा मागासवर्गीय कल्याण समिती विद्यमान अध्यक्ष किसनजी कथोरे साहेब. खर तर त्यांच्या सन्मानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांच्या कार्याला सलाम ठोकणारी स्पर्धा. नेहमीच चर्चेत राहिलेलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती तर भरपूर प्रेम आहे, पण त्याचप्रमाणे कला, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलंय. विकासाला गती आणणारे दमदार आमदार म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे, त्या अर्थातच किसनजी कथोरे साहेब. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आमदार चषक आणि किसन कथोरे साहेबांच्या निकटवर्ती आहे. त्यांच्या नेहमीच कार्याला सलाम ठोकणाऱ्या व्यक्तिमत्व आणि नेहमीच साहेबांनी जेव्हा जेव्हा हाक दिली तेव्हा उभं राहिलेलं व्यक्तिमत्व, ते अर्थातच हरीशजी धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा रणसंग्राम आमदार चषक 2025 फायनल नाईट. आज अंतिम रात्र आहे, त्यामुळे मान्यवर तर मोठ्या संख्येने येतील, त्यासोबत प्रेक्षकांची देखील तुडुंब गर्दी या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. नामांकित क्रीडा स्पर्धा. राहुल चव्हाण बदलापूरने विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. सुरुवात तर चांगली झाली. षटक क्रमांक पहिला पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. तब्बल 20 धावा धावा फलकावरती, 20 रन्स ऑन बोर्ड. पहिल्याच षटकामध्ये धावा संख्याची मोठी उलाढाल आपल्याला पाहायला मिळाली. धावा फलकावरती मोठी उलटफेर आपल्याला पाहायला मिळाली. पाठलाग 43चा करायचा होता, 20 झालेले आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये करायचा 23. MR पॅनल अर्थातच मॅडी राहुल पॅनल आणि या पॅनलचे डान्सिंग अंपायर विष्णू शिंदे सरांना तुम्ही पाहता सध्या नॉन स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज तयार आणि याच दरम्यान सन्माननीय राजेशजी शिंगटे साहेबांचे ते शुभागमन झाले आहे. आणि गणेशजी जमदरे साहेब, मोस्ट वेलकम. राजेशजी शिंदे साहेब आणि गणेशजी जमदरे साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आणि पेनल्टीच्या 4 धावा देखील ऍड केलेल्या आहेत, करायचा आहेत. येस, या ओव्हर नंतर करूया आपण. खरं तर पहिल्या षटका अखेरीस आपण प्रशांत करणार होतो, बट सेकंड ओव्हर नंतर करू. धावा झाल्या त्या 21. बॅटचेज फिल्डर डाऊन दी बॉल, वर्ल्ड कॅच. या पूर्वीच्या सामन्याचा हिरो 0 वरती मैदान सोडतोय. डीके सोडेल मैदान. पहिल्या विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला डीकेच्या स्वरूपात.
बदलापूरची एव्हरग्रीन अँड A1 जोडी राहुलजी चव्हाण सर आणि महेशजी धुळे सर यांच्या वतीनं 1111 रुपयांचं पारितोषिक डान्सिंग अंपायर साठी. क्या बात आहे. डबल वन 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पंच आज केशा मोठा शिवलाय की नाही, कारण पारितोषिकांची भरघोस भरमार इथे होणार आहे. पॅनल्टीच्या धावा ऍड केलेल्या आहेत. 25 धावा दाखल करतील. लक्षात ठेवा डीके, पॅनल्टीच्या धावा ज्या आहेत त्या आम्ही ऍड केलेल्या आहेत. धावसंख्या 25 असेल आणि आता धावा फलकावरती 1.2 षटकांच्या अखेरीस 25 तुम्ही पाहू शकाल. 16 चेंडू 18ची गरज. 16 चेंडू आणि 18 धाबांची गरज करत स्क्वेअर ऑफ द विकेट. कॉमेंट्री बॉक्स आहे त्यामुळे गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचं जास्त विश्लेषण करता येत नाहीये, पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला टेलिव्हिजन स्क्रीन इथे उपलब्ध करून दिले. येस, फिंगर अप, विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का देत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जबरदस्त कमबॅक होतोय. कुठेतरी विकेटची गरज होते आणि त्या विकेट इथे येत आहेत. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतो मैदानात. 2 गडी गमावत असताना 25 धाबा. सध्या ही स्थिती आपण पाहतोय. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना श्री सिद्धिविनायक इंदगाव संघाची. खरं तर दोन्ही इंदगाव संघ आहेत. एका बाजूला श्री गणेश इंदगाव, दुसऱ्या बाजूला श्री सिद्धिविनायक इंदगाव. चला, फायनल नाईट आहे. वेळेबाबत सहकार्य प्रत्येकाचं हे फार महत्वाचं असेल. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. ओबॅटची एज थर्ड मॅन ऍक्शन मध्ये भोवऱ्यासारखी गिरकी घेतली. एका हातात चेंडू अडवलं. पडल्यानंतर चेंडू वळणार आहे ते फिल्डरला माहित होतं आणि त्याचा अनुमान लावत असताना, तो अंदाज बांधत असताना योग्य प्रकारे बॉल अडवलं जात आहे. हाय व्होल्टेज मॅच होऊ शकते का हा प्रश्न पडलाय, कारण 2 विकेटचं पतन झाल्याच्या नंतर आता मात्र बॅटिंग ऑर्डर मध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजांचा आत्मविश्वास कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. पण ज्यानं स्टार्ट जबरदस्त करून दिलाय तो शंकर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. डीके बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झाला आणि आता नवीन फलंदाज रोशनला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 पंकजला आपण पाहतात. एकाच गावातील सगळे खेळाडू, प्रत्येकाला एकमेकांचा डावपेच माहिती आहे कसा आहे, काय कुठे स्ट्रॉंग झोन आणि कोणाचा काय वीक झोन आहे. त्यामुळे कमकुवत कळीवरती मार करण्याचा प्रयत्न आता गोलंदाज देखील करतील. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं हल्ला केलाय. फुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. स्क्वेअर लेगच्या वरून साधावा ठोकडी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊ राऊत साहेबांचं आगमन झालं आहे. विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबरीनं टीम वेहेळे आणि टीम टेंबवली दोन्ही टीमचं आगमन झालं आहे, त्यांचंही स्वागत. विनंती आहे परेशजी गोराटकर आणि बावीजी थडे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरवई बी टीमचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. खरवई बी. अखेरीस 36 धावा
धावा फलकावरती. काय धावांची वाढलेली गती तुम्हाला पाहायला मिळाली. असं वाटलं की डीके आणि सूरज बाद झाला त्यामुळे धावांच्या गतीवरती अंकुश लावण्याचं कार्य गोलंदाज करतील, पण नाही, शंकरला मान्य नाहीये. शंकरने मात्र धावांची गती सातत्यानं वाढवलेली आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरनंतर 20, त्यानंतर 2 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये 16 जवळपास कन्वर्ट केल्या. 4 धावांची करतोय. पॅनल्टी देखील आहे. 43चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तो 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे ती 7 धावांची. 12 बॉल 7 फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला, वेळ जास्तीचा खर्च करू नका मित्रांनो. आज फायनल नाईट, अंतिम रात्र या स्पर्धेच्या आमदार चषकाची दमदार स्पर्धा आपण अनुभवत आहोत. श्रीमान हरेश पंडेंना धुळे साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम. खऱ्या अर्थानं मुख्य उपस्थिती या स्पर्धेसाठी आपण जर पाहिली तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातील दमदार परमनंट आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे किसनराव कथोरे साहेब, आणि त्यासमोर आपण पाहतोय आमदार कोकण शिक्षण विभाग मतदारसंघ सन्माननीय ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे साहेब यांचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला लाभलं. त्याबद्दल दोन्ही या दमदार व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. ओ नंबर 3 बॉलिंग मार्कवर रमेश. शंकरचा वैयक्तिक विचार केला सध्या 28 या आकड्यावरती बॅटिंग करताना त्याला आपण पाहत आहोत. 12 बॉल 7 मॅच ऑन करायची लगेच. 12 बॉल 7 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक. अमेशला पण पाहतो यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थोडे फंबल. दुसऱ्या धावेसाठी पलटतील. येस, डेफिनेटली 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. फिल्डरने थोडा कॅज्युअल अप्रोच दाखवला, तिथे बेनिफिट मिळाला. बॅटर्सला 2 रन कंप्लीट. धाव फलक 2 ने पुढे 38. रमेशला पण पाहतात. पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. धाव फलक 38 वर. करायच्यात 5. चेंडू 11. 11 बॉल 5. सॉफ्टवेअरने खेळून काढल्या. पुश करो आणि खुश रहो ही भूमिका साकारताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतो. एक कंप्लीट केले रन. आता 4 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ती मजा, ती रंगतता उरलेली नाहीये, कारण ज्या प्रकारची बॅटिंग, तुफानी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावांची गती प्रचंड वाढवली गेली आणि 36 धावा 2 षटका अखेरीस आपण पाहिल्या. या ओव्हरमध्ये देखील 3 धावा आतापर्यंत पहिल्या 2 बॉलवरती कन्वर्ट केल्या गेल्यात. सो आता जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अवघ्या 4 धावांची गरज आहे. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतात श्री सिद्धिविनायक इनगाव संघाला. करवई ब संघनायक आपण या लगेचच अतिथी मंचावर. मोठ्या फटक्यामध्ये फिनिश करायचा प्रयत्न होता, बट एक्स्ट्रा रन इथे मिळते. पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर धाव मिळेल. अवांतर आणि अवांतरच्या मदतीने धावफलक 40 वर. करवई ब संघाचे संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाशी संपर्क साधायचा. रिपोर्टिंग करा. नितेश जमदरे. फटक्या चांगल्या खेळलाय. नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. आय थिंक ओव्हरस्टेप केले की काय. नो बॉल आहे. पंच नो बॉलचा इशारा करतात. नो+1 अशा 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पंच तेच दाखवतात एक्झॅक्टली कुठे पाय आपण पाहतात. पॉपिंग ग्रीशा बाहेर आहे. स्किट झाला जर तो आतमध्ये पॉपिंग ग्रीशा लँड झाला असेल, त्यानंतर स्किट होऊन बाहेर गेला तर मात्र पंच कधीच त्याला नो दर्शवत नाही. बट डायरेक्टली लँडिंग जर आउट ऑफ क्रीज असेल तो मात्र नो बॉल कॉल असेल. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. आता अवघ्या 1 धावेची गरज. स्कोर इज इक्वल. फ्री हिट बॉल. सिंगल कंप्लीट अँड मॅच फिनिश. या फ्री हिट बॉल वरती मिळालं 1 धावेनं. सामना संपवलाय आणि सामना मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय तो अर्थातच श्री सिद्धिविनायक इनगाव या संघानं. वेल प्लेड टीम इनगाव. अभिनंदन, अभिनंदन श्री सिद्धिविनायक इनगाव संघ.